नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहूयात राजकीय बातम्या. राम हा शाकाहारी नसून मांसाहारी होता. शिर्डीच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. तब राइस नहीं था, तब राइस नहीं था, तब खाते क्या थे राजा राम, और राम क्षत्रिय था, तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है. मुंबईमध्ये येण्यासाठी गनिमी कावा वापरू, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. आम्ही मुंबईमध्ये कसं येणार 10 तारखेला कळेलच, जरांगेंचं वक्तव्य. आम्ही काय करणार आहेत, कसं करणार आहे आम्ही 10 तारखेला सांगतो. आम्ही त्यांना सावध होऊन देणार. मराठ्यात ते गनिमी काय कळून देणार, मग आपण कसं काय करून देईल त्यांना. आमचे डिझेल बंद झाले तरी आम्ही गाड्या मुंबईत नेणार, जरांगे ठाम. तुमचं दूध अन्नधान्य बंद करू, आम्ही शेतकरी आहोत, जरांगेंचा इशारा. डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडात चाललेली संगत आम्ही चुली पेटणार, 3 इटा घेतल्यात आम्ही. तुमचं दूध बंद होणार. आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध देणार, भाजीपाला नाही. जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन अध्यादेश काढल्यास आम्ही कोर्टात जाणार, चुकणार नाही, आंदोलन असणार. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. त्या दबावाला सरकारने बळी पडू नये म्हणून आम्हाला एकत्रित व्हायचं आहे. कुठले आधार नसताना जर सरकार एखाद्या प्रकारचा अध्यादेश किंवा GR काढत असेल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल तर हा 60% ओबीसी चूक असणार नाही. कोर्टात जाणार नक्कीच. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तर सरकार पाडेल. युती सरकारच्या काळामध्ये फडणवीसांना इशारा दिला होता, उद्धव ठाकरे यांचा दावा. जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेस्मानं काय कोणता लावणार होते काय करायचं. आणि मी सांगितलं तर याद राखा, एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेन. सरकार आणायला खोके पण अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत, उद्धव ठाकरेंची टीका. तर सत्तेमध्ये असताना ठाकरेंनी 1 रुपया सुद्धा वाढवला नाही, दीपक केसरकर यांचा पलटवार. सत्तेत असतो त्याला 1 रुपया सुद्धा वाढवला नाही. येऊन भेट घेऊन काय अर्थ आहे. शब्दाच्या बुडबुड्यांना काही अर्थ नसतो. आपण काही करू शकत नाही पण नुसतं येऊन भाषण करण्यामध्ये काय अर्थ आहे. अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर महामोर्चा. अंगणवाडी सेविकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यासाठी पवारांचा फोन. नाना पटोलेंची माहिती, लवकरच दिल्लीमध्ये बैठक पार पडणार. साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, मनुवादी विचारांसोबत गेल्याचा आरोप करत भुजबळांचा निषेध व्यक्त. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं दुग्धाभिषेक करत शुद्धीकरण.